नमस्कार. झुमीज किचनमध्ये आज मी आपल्याला कोलंबी मसाला दाखवणार आहे. तुम्ही चिकन मटण सुद्धा विसरून जाल एवढा छान मी प्रकार दाखवत आहे. ही कोलंबी मी पाऊण किलो घेतलेली आहे. मोठी कोलंबी आहे आणि ती साधारण साफ केल्यानंतर 500 ग्रॅम एवढी भरेल. मी ही क्लीन करून घेतली आहे. त्याचा काळा धागा काढून घेतलेला आहे. आता त्याच्यात मी मीठ अर्धा चमचा आणि हळद अर्धा चमचा लावून घेते आहे आणि मॅरिनेट करून घेऊया. त्याच्यात लिंबू अर्धा लिंबू पिळून घेऊया. आणि हे सगळं मिक्स करून घेऊया. आणि हे एक अर्धा तास आपण बाजूला काढून ठेवूया. आता हे बघा, मी 1 चमचा तेल घेतलेला आहे. त्याच्यात एक 25 लसणाच्या पाकळ्या, कारण लसूण फार मोठा नाही आहे. आलं 1 इंच, लाल सुक्या मिरच्या 8 आणि काळी मिरी ही 1 चमचाभर घातलेली आहे. हे आपण आधी परतून घेऊ. थोडंसं लाल झाल्यावरती आपण मग कांदा टाकूया. त्याच्यात आपण एक मोठा कांदा घेतलेला आहे, तो उभा कापून घेतलेला आहे. तो आता लाल होईस तोपर्यंत, लाल जास्त होऊ देऊ नका, परतून घेऊया. आणि मग आता कांदा लवकर शिजण्यासाठी मी त्याच्यात मीठ घालून घेते. हे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे, कारण कोलंबीला ऑलरेडी आपण अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे. आणि हे परतून घेऊया, कारण कोलंबी ही चवीला गोड असल्यामुळे त्याच्यात आलं लसूण मिरी वगैरे घातली की ती चांगली चव येते. आता कांदा हा एवढाच परतून घ्यायचा, जास्त लाल करू नका. आणि टोमॅटो आता घालून घेऊया. आणि टोमॅटो शिजले की मग आपण ते बारीक करून घेऊया मिक्सरवरती. आता आपला हा मसाला तयार झालेला आहे. तो थंड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. पण वाटताना त्याच्यात कोमट पाणी घ्या, कारण त्यामुळे वाटण एकदम बारीक होतं. आता 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं तापलं की त्यात मग कोलंबी जरा थोडी फ्राय करून घ्यायची. सर्व कोलंबी आपण अशी फ्राय करून घेऊया. फ्राय म्हणजे अगदी 2 मिनिटं, कारण कोलंबी शिजायला अजिबात वेळ लागत नाही. हे 50% आपण शिजवून घेऊया. आता ही आपण अशी परतून घेऊया. आपण आता ही कोलंबी तयार झालेली आहे. 50% शिजून झालेली आहे, ती आपण काढून घेऊया. कोलंबीचं जे तेल उरलं आहे त्याच्यातच मी हे अर्धा चमचा हिंग घालून घेते.
अर्धा चमचा हळद घालून घेते. आणि हळद आपण ऑलरेडी कोलंबीला लावलेली आहे. हे जरा थोडं भाजून झाल्यामुळं याच्यात मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण घालून घेऊया. आणि हे चांगलं भाजून घेऊया. आपला हा मसाला बाजूने तेल सोडला आहे, म्हणजे आपला हा मसाला चांगला भाजून झालेला आहे हे समजावं. हा बघा, बाजूने सगळीकडनं तेल दिसतंय. आता याच्यात आपण कोलंबी घालून घेऊया. आता ही कोलंबी ही लवकर शिजणारी आहे, त्यामुळे त्याच्यात थोडीशी परतते आणि हे मसाल्याचं पाणी आहे ते घालून घेते. आता मी हा एक मसाला तयार केलेला आहे. धणे पावडर, जिरं आणि बडीशोप हा फार सुंदर लागतो, हा घालून घ्यावा. कोणाला बडीशोप आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल. आता ह्याच्यात मी गरम पाणी घालून घेते आणि ह्याच्यात गरम पाणी घालून घेतलेलं आहे. पाणी आपल्याला जेवढं पातळ करायचं असेल तेवढंच घाला. आता इथे मी कुठचाही चिकन मसाला, मटण मसाला घ्यायचा आणि तो घालायचा. याने टेस्ट फार छान येते. आणि एक चमचा छोटा कसुरी मेथी आहे ती घालून घ्यायची, म्हणजे हे कालवण एकदम छान लागतं. आता जरा थोडी एक वाफ काढून घेऊया. कालवण रटा उकळत आहे. आपण थोडी कोथिंबीर घालून घेऊया आणि गॅस बंद करून प्लेटिंग करून घेऊया. कालवण तयार झालेले आहे. आपण प्लेटिंग करून घेऊया. आपली ही प्रॉन मसाला रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर कळवा आणि मला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा.